अगं पूजा, कुठे निघालीस आणि किती दिवसानंतर भेटली? अगं खूप दिवस झाले रामाच्या मंदिरात आलेच नव्हते, मग रामाचं दर्शनासाठी आले होते. तू कसं येणं केलं इकडे? मी पण सहजच आले, असंच फिरायला म्हणून. फिरायला म्हणून? अगं तू रामाच्या मंदिरात आली आणि फिरायला आलीस. हा म्हणजे आता इतके छान निसर्गरम्य वातावरण आहे, शांतता आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेल्फी स्पॉट्स पण आहे ना, त्यामुळे आले. म्हणजे फक्त तू सेल्फी काढायला आलीस हो. आणि दर्शन वगैरे घेतलं की नाही? घेईन, जाताना घेईनच. तू श्रीरामांच्या तपोभूमीवर आली आणि त्यांचं दर्शन घेतलं नाही, फक्त सेल्फी स्पॉट म्हणून आलीस का? अगं नाही, मी जाताना घेईनच. असं थोडी असतं, आपण रामाच्या मंदिरात आलोय, पहिले दर्शन घेतलं पाहिजे ना. बरोबर आहे, पण मग संध्याकाळची वेळ होऊन जाईल आणि मग सेल्फी स्पॉट, मग चांगले फोटो पण नाही येणार आणि सगळं अंधार अंधार दिसेल. पण ठीक आहे, मी जाताना घेईनच. प्रभू श्रीराम नाशिक मध्ये पुन्हा अवतरणार आहेत म्हणता. हो ग, मी पण ऐकलंय. अगं पण नाशिकची अवस्था काय झाली? काय वाटेल त्यांना नाशिककडे बघून? अ, अ, हो ना, आम्ही तर ठरवलंय, रस्त्यावर कचरा टाकायचा नाही, प्लास्टिकचा वापर करायचा नाही. नाशिक फक्त स्वच्छ दिसला पाहिजे. तर मग आपण सर्वांनी मिळून एक संकल्प घेऊया. आपलं नाशिक स्वच्छ आणि सुंदर ठेवूया.